बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला थांबलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आपण जागेवरती बसा। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, मराठा आरक्षण बसायचं खाली, जागा निर्माण करायचे। मराठा समाज हा जागा निर्माण करण्यासाठी आहे। बसा तिथं जिथं जागा आहे तिथे, कारण तुम्ही बसला नाही तर आपली शिस्त दिसणार नाही, कारण हे मूक आंदोलन आहे। जोपर्यंत तुम्ही बसणार नाही जिथे जागा सर्वांना खाली बसून घ्यायचंय आणि मी घोषणा देतो त्याने साथ करेल। परत एकदा विनंती, समाज बांधव मोठ्या प्रमाणावर चारी बाजूला आलेले आहेत, तर हे पडदे जर खाली त्या बाजूला थांबलेल्या समाज बांधवांना बसायचं खाली। जोपर्यंत तुम्ही बसणार नाही तोपर्यंत आपल्या पाठीमागच्या समाज बांधवांना बसायचंय। तिथे लाईट आहे। छत्रपती संभाजी महाराज आंदोलनस्थळी आलेले आहेत। सर्व समाज बांधवांना विनंती, या बाजूला थांबलेल्या स्टेजच्या सर्वांनी जागा करायची आहे। या बाजूला मी घोषणा देतो, सर्वांनी प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावटात सिंहासनाधीवर सर श्रीमंतों की श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। तुमचं आमचं नातं काय, रक्ता रक्तात भिडलं काय, एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, मराठ्याला आरक्षण। सर्व समाज बसायचे लोक उपस्थित झालेले आहेत, त्या लोकप्रतिनिधींना जागा द्या, बसू द्या, कारण आम्ही बोललो, समाज बोलला, लोकप्रतिनिधी हो, आता तुम्ही बोला आणि काहीतरी आंदोलन सुरू केलेलं आहे। समाज बांधवांनो राहू नका, आपण जिथे जागा बसल तिथे बसून घ्यायचंय। जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की। तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ। लोकप्रतिनिधीसाठी जागा ठेवा, कारण आपले समाज बांधव कार्यकर्त्यांनी पाठीमागे बसायला थोडस, कारण आपण लोकप्रतिनिधीचं मत ऐकण्यासाठी आलेलो आहोत। लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असाल तुम्ही विनंती, समाज बांधव आहेत, थोडस सहकार्य करा। छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालेलं आहे। राजेश मराठा छत्रपती संभाजीराजे इथे आलेले आहेत।
आपण सहकार्य करायचंय. लोकप्रतिनिधी आले पाहिजे. लोकप्रतिनिधींना जागा करा. इथे थांबलेल्या सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. हॅलो माझा आवाज माझी विनंती आहे सर्वांनी शांत बसावं. माझी दुसरी विनंती आहे. अरे शांत राहा. बोलू नका. कोणी बोलू नका. माझी विनंती आहे. कोविडची महामारी असल्यामुळे आपल्याला एवढी गर्दी करणं हे चुकीचं होतं. पण मी तुमच्या भावना समजू शकतो. माझी विनंती आहे की आपल्याकडे मास्क असतील तर मास्क घालावेत. नांदेडला कमी असलं तरी तुम्ही खबरदारी घ्यावी अशी माझी विनंती आहे. हो बंद करा ना. कोणी बोलू नका इथं. हे खरं म्हणजे मूक आंदोलन होतं. कोण नकोय. कोणी नकोय. स्टेज सुद्धा वीक आहे. कोणी हे खऱ्या अर्थाने मूक आंदोलन होतं. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोललाय. तुम्ही आता मी जाऊ का. मूक आंदोलनाचा अर्थच हा होता. मंगेश सोडा ना. मंगेश मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय. समाजाने आपल्या भावना 58 मोर्चेतून दाखवून दिलेले. आम्ही समन्वय बोललोय. आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे आणि कृती करून दाखवावी. नुसतं बोलून चालणार नाही. म्हणून हे मूक आंदोलन बोलवलं होतं. पण ही एवढी गर्दी पाहता सगळ्या नेत्या लोकप्रतिनिधींना बोलायला देता येईल का मला जरा शंका वाटायला लागलेली आहे. जास्तीत जास्त मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो बोलून. मी नेमकी काय परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो. राज्याकडे एक माईक आहे त्याचा आवाज वाढवा. साऊंड सिस्टीममध्ये विनंती आहे. आणि आपण जिथे आहे तिथे बसून तिथे खाली माणसाला विनंती आहे. आपण खाली बसून राजाच्या माईकचा आवाज पूर्ण सोडून द्या. स्टेजच्या पुढे असलेल्या समाज बांधवांना आपण जिथं जागेमध्ये तिथे बसून घ्या. चित्रे पाटील मराठा क्रांती मूक आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज आता प्रज्वलन करत आहेत आणि प्रज्वलन करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैल चित्राला पुष्पवृष्टी अर्पण करत आहेत. हम तुम्हारे साथ है. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
बाउन्सरला विनंती आहे की आपणही जागेवर बसायला थोडीशी गर्दी करू नका. मराठा समाजाचे क्रांतिमुख आंदोलनाचं नेतृत्व युवराज छत्रपती संभाजी महाराज राज्य समन्वयकासोबत बसतील. छत्रपती संभाजीराजे यांचं या नांदेड नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपला हा मूक मोर्चा आहे, त्यामुळे सर्व बांधवांना विनंती आहे की आपण शांत बसावे. छत्रपती संभाजी महाराजांना ते आंदोलनस्थळी तिथं बसतील राज्य समन्वयकासोबत. पाठीमागचे स्पीकर बंद आहेत, वाघमारेजी स्पीकर चालू करायचे आहेत. मग राजेच्या सोबत सर्वांनी गर्दी करू नये. राजे आपल्या आंदोलनस्थळी बसण्यासाठी जात आहेत. काही वेळातच मूक आंदोलनाची सुरुवात इथे होत आहे. आलेल्या सर्व लोकप्रतिनिधी समाज बांधवांचं, महिला भगिनींचं मराठा क्रांती मूक आंदोलन नांदेडच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे शांत, जिथे जागा मिळेल तिथे उभं राहा. आता बसायचंय, कारण जागा तुम्हाला नाहीये मला दिसत आहे. कारण जिथे तुम्हाला जागा मिळाली आहे त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे. कारण राजेने सांगितलं होतं हे मूक आंदोलन आहे आणि गर्दी बघता खूप मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आलेले आहेत. या सर्व समाज बांधवांचं परत एकदा मराठा क्रांतिमुख आंदोलन नांदेडच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या समोर सांगतो. येथे 2 प्रास्ताविक होतील. एक सकल मराठा समाजाच्या वतीने होईल आणि एक राज्य समन्वयक म्हणून जे राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्यांची दिशा होईल. यानंतर छत्रपती युवराज संभाजी महाराज बोलतील. त्यानंतर मात्र लोकप्रतिनिधी नांदेडचे जेवढे आहेत त्या लोकप्रतिनिधींची नावं घेतली जातील. त्या लोकप्रतिनिधीने इथे पुढे येऊन आपल्या समाजासाठी आपण काय केले हे आपण प्रत्यक्ष सांगायचे. हॅलो, छत्रपती संभाजी महाराजांनी अश्वारूढ पुतळ्याच्या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तैल चित्र ठेवलेलं होतं, त्याचं पूजन केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत जाऊन गर्दी करू नये, कृपया सर्व समाज बांधवांना विनंती आहे. कारण महिलांच्या पाठीमागे उभा असलेल्या बॅनरला कोणीही लटकू नये. कृपया सर्वांना विनंती आहे, खाली उतरून तिथे बसा. बॅनरवर लटकू नका, अनुचित प्रकार होईल. सर्वांना समाज बांधवांना विनंती आहे, खाली बसायचंय. मी जेव्हा सांगेल ना तुम्हाला तिथे लाईटचे वायर आहेत, अनुचित प्रकार होईल. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, परत एकदा साऊंडच्या तिथं थांबलेल्या कुठं वायरला टच होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपल्या लोकप्रतिनिधीचा आवाज शेवटच्या समाज बांधवांपर्यंत कसा जाईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे मराठा क्रांती मूक आंदोलनाचं नेतृत्व युवराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या आंदोलनस्थळी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते रितसर या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. गर्दी पाहता त्यांनी सर्व समाज बांधवांना विनंती केलेली आहे की ज्यांच्याकडे मास्क आहे त्यांनी मास्क लावून बसा. ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांनी मास्क उपलब्ध होईल का ते बघा. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की. एकच मिशन, एकच मिशन. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी समाजाच्या वतीनं आजच्या या मराठा क्रांतिमुख आंदोलनाचं प्रास्ताविक माधव पाटील देवसरकर सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं करावं मी असं त्यांना विनंती करतो. माधव पाटील देवसरकर यांना अशी विनंती करतो, स्टेजवर कोणीही सोडू नये. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, तिथं तैलचित्र ठेवलेले आहेत. आजच्या या मराठा क्रांतिमुख आंदोलनाचं प्रास्ताविक सकल मराठा समाजा नांदेडच्या वतीनं माधव पाटील देवसरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काय करायचं ते चालू करायचं. इथं दोन्ही लाईट आले, नंतर इथं जाऊ या माईकमध्ये जाऊन सिलेक्ट स्टिरिओ करायचं. माधव पाटील देवसरकर
मराठा क्रांती हॅलो माईक चेक हॅलो हॅलो ब्लॅक राजांचे बाउन्सर सोडून आपण सगळे बाजूला व्हा. हॅलो, माईक SPO चेक. सोडून हॅलो, द्या. हॅलो. SPO ही मीडिया समोरची मीडिया सगळी बाजूला सारखा. आपल्याला विनंती आहे आपण सगळे हॅलो माईक चेक हॅलो आता काय करायचं तुम्ही आवाज करू नका 2 मिनिटं. स्वयं छत्रपती आंदोलनात आहे. आंदोलन हे शांततेचं आहे. त्यामुळे आपण छत्रपती मावळ्या शिस्त पाळा. समोरचे सगळे राजांचे एसपीओ या साईडला या. राजांचे एसपीओ ना इकडे येऊ द्या पाठीमागच्या बाजूला. मराठा क्रांती मूक आंदोलन नांदेडच्या समाजाच्या वतीने माधव पाटील समोरून पोलीस सुद्धा प्रस्तावित करते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरक्षा गाड्या असतील त्यांनी सुद्धा पुढे जा. नाही खाली बसून घ्या सर. सर एक तर आपण खाली बसा. नाही तर बाहेर काढता ना बाहेर. हो मार पाटील महाराजांसमोर नका बसू. सर्वप्रथम खाली बसा खाली. महादेवराव 1 मिनिट. हे इकडचे सगळे रस्ता मोकळा करा. महादेवराव हा रस्ता मोकळा करा इकडचा. या बॅरिकेडच्या मध्ये सर्व समन्वयकाला विनंती आहे की आपण बसून घ्यावं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व शाहू महाराजांचे फुलेंच्या रक्ताची वारस या ठिकाणी आहे. त्यांना आपल्या नांदेडची शिस्त कळाली पाहिजे. आपण सर्वांनी शांत बसावं साईडला. आता घ्यायचं खाली खाली समोर समोर भाऊ भाऊ हे कॅमेरे सगळे काढा ना please. सर्वप्रथम मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्व समन्वयकाच्या वतीने व नांदेड जिल्ह्यातील सर्व युवकांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या विनंतीला छत्रपती संभाजीराजे मान ठेवतील अशी विनंती करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराज 13 वंश आहेत जे आपला राजवाडा सोडून 2007 पासून मराठा समाज व बहुजन समाजातील विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रावर फिरत आहेत. तरी आज या ठिकाणी जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व जनतेला छत्रपती दिसावेत आणि आपल्याला खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज शिवाजी महाराजांचे वंशज 13वे वंशज आज नांदेड नगरीत आले. तर सर्व जनतेला दिसण्यासाठी व सर्व नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला दिसण्यासाठी मी सर्व समन्वयकाच्या वतीने व नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आणि एक मराठा समाजाचा सेवक म्हणून छत्रपती संभाजीराजांना हात जोडून विनंती करतो की राजे आपण यावेळेस कार्यक्रमाचा पोर्टुगल बाजूला ठेवून आपण या स्टेजवरती बसावं. कारण का तर समोर बसल्या जनतेला आपण दिसणार आहात आणि आपण काय बोलणार हे सगळ्या जनतेचा लक्ष लागलेला आहे. हॅलो राजे आपल्याला या मूक आंदोलनाच्या सर्व राज्याच्या समन्वयकांकडून आणि उपस्थित नांदेडवासियांकडून या आंदोलनाचा आपण थोडासा बदल करून आमची सगळ्या राज्यातल्या समन्वयकांची सुद्धा आपल्याला विनंती आहे की आपण एवढ्या आंदोलनापुरतं आमच्या समाज बांधवाच्या भावना म्हणून आपण एकटे व्यासपीठावर बसावं. व्यासपीठावरची सगळी गर्दी पहिले खाली करा. तिथं कोणी नको. राजांना आम्ही इकडे पाठवतो. आपण विनंती करू गर्दी खाली करावी. विचार मंचावरली गर्दी राजाची आणि महादेवराव तुम्ही बोलायच्या अगोदर गर्दी तिथली कमी करा. आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण जे स्टेजवरती आहात ते आपण एक सुजन नागरिक आहोत. नांदेडची एक वेगळी ओळख आहे. आपण सर्वजण एवढं सांगल्यानंतर खाली बसाल अशी अपेक्षा बाळगतो. सर्व समाज बांधवांना विनंती आहे आपल्या विनंतीला मान देऊन मराठा क्रांतीमुख आंदोलनाचं नेतृत्व युवराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन स्टेजवर स्थानपन्न झालेले आहेत. आपण बघितलेले स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी राजेला निर्णय घेतलेला आहे. राजे हे याच्या अगोदर 2 ठिकाणी आंदोलन झालेत. राज्य समन्वयकासोबतच बसले होते. हॅलो कृपया बाकीचे सगळ्यांनी बाजूला सरकायचे सर्वांना विनंती आहे. आपण कृपया थोडं साईडला बॉन्सरांनी सुद्धा खाली बसायचे. सोबत त्यांना तुम्ही पुढे येऊ द्या. या बाजूला पुढे येऊ द्या. सर्व राजांना विनंती. राजांना
आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या. यानंतर मराठा क्रांतीमुख आंदोलन नांदेड सकल मराठा समाजाच्या वतीनं यानंतर माधव पाटील देवसरकर प्रास्ताविक करते. सर्व नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांच्या विनंतीला मान देऊन छत्रपती शिवरायांनी चे वंशज संभाजीराजे यांनी प्रोटोकॉल तोडून आज पहिल्यांदा स्टेजवरती बसलेले आहेत. त्याबद्दल मी राजेंचे समाजाचे आभार मानतो. आपल्या ईश्वराला शांतता संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे भोसले व तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज नांदेड नगरीमध्ये होऊ घातलेल्या मराठा आरक्षण मुक्त आंदोलनासाठी आवर्जून या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही पाचारण केलेले आमचे मार्गदर्शक तथा आमचं आशास्थान आमचे प्रेरणास्थान आदरणीय युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले व समोर जमले सर्व मराठा समाजातील सर्व घटकातून आलेले सर्व माझे समाज बांधवांना सर्वप्रथम मानाचा जयगाव करतो. मित्रांनो, आज हे मुक्त आंदोलन होतं, परंतु आज मराठवाड्याची एक संस्कृती आहे, मराठवाड्याचा एक इतिहास आहे. कुठलीही सिस्टम मराठवाड्यात चेंज करू शकते आणि येणाऱ्या काळात हे राज्यात जो केंद्रात बसले सिस्टम जर चेंज करत असेल तर सुरुवात आपल्याला मराठवाड्यातून करायला पाहिजे. आज आपल्या साईडला लोकप्रतिनिधी आलेले आहेत, त्यांना जागा द्यायची. आपल्याला लोकप्रतिनिधीला आतमध्ये येण्यासाठी जागा द्यायची आहे पाठीमागच्या साईडला. आज या ठिकाणी सर्व समाज बांधव एक आपल्या समाजाचं आंदोलन म्हणून स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत. जरी मी आज या ठिकाणी नांदेडच्या वतीने प्रास्ताविक करला असेल तर मी सर्वप्रथम या समाजाचा समाजसेवक म्हणून आपल्या समोर उभं राहिलो. मित्रांनो, गेले 58 मोर्चे निघाले मराठा समाजाचे, परंतु कुठल्याही मागण्या मान्य झाल्या नाही किंवा कुठल्याही मराठा समाजाच्या पत्रामध्ये काही पडले नाही. या हेतूनं गेल्या 6 जूनला संभाजीराजांनी आवाहन केलं होतं की मी रायगडावरून रंगसिंचन फुकणार. त्यानंतर 16 तारखेला 16 जूनला कोल्हापूर या ठिकाणी राजाच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व मंत्रिमंडळांनी पाचारण केलं, राजेसाहेब तुम्ही उद्या मिटिंगला या, राजेसाहेब तुम्ही एकटेच मिटिंगला या, असं मंत्र्याकडून आवाहन झालं. परंतु छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे असल्यामुळे आणि हे राजे सध्याचे बहुजनांचे राजे 36 जिल्ह्यातले 36 समन्वयक आहेत समाजाचे. मी समाजाचा घटक म्हणून त्या ठिकाणी येणार आहे. आमच्या अशाच्या मागण्या आहेत, परंतु या जबाब सरकारने येणाऱ्या 15 दिवसात मराठा समाजात सगळ्या मागण्या मान्य करतो असं आश्वासन दिलं होतं. परंतु हे घेण्याचं कातळ पांघरून बसलं दोन्ही सरकार मराठा समाजाचा जाणीवपूर्वक छळ करत आहे. मित्रांनो, जर या दोन्ही सरकारला जागा दाखवायची असेल तर येणाऱ्या काळात आंदोलन काय राहिले राजे सांगतील. परंतु मला या ठिकाणी नांदेडच्या वतीने सांगावं राजे, आतापर्यंत कोल्हापूरला मोर्चा झाला मुख्य मोर्चा, त्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 मंत्री होते, सर्व लोकप्रतिनिधी होते. त्यानंतर 21 जूनला नाशिकला आंदोलन झाले, त्या ठिकाणी देखील वय वाढत असलेले त्या ठिकाणचे पालकमंत्री बसता येत नसताना देखील त्यांनी 2 तास त्या ठिकाणी कार्यक्रमाला. तरी आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही समाजाचे सेवक म्हणून हात जोडून सर्वांना विनंती केली की साहेब मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे. आमच्या समाजातील तरुणांनी 48 तरुणांनी बलिदान दिले, त्या बलिदान देणाऱ्या कुटुंबांना तुम्ही नोकरी रुजू करून घेतो म्हणत होतात. आतापर्यंत काय झालं ते प्रश्न विचारण्यासाठी समाज येणार आहे आणि आपण यावं म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरी जाऊन रेस्ट हाऊसला भेटून विनंती केली, पत्र दिली. जे लोकप्रतिनिधी आलेत त्यांचे आम्ही समाजाच्या वतीने ऋणी आहोत आणि आभारी आहोत. परंतु आभार मानण्याचा अर्थ तुम्ही आलात तर तुम्ही काय केलं हे इथं सांगण्यापेक्षा आपण हाऊसमध्ये बोलावं आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून इथला समाज अपेक्षा करते की जे आलेले लोक आहेत ते आपल्या
येतात. जे नाही आलेत त्यांना समाजाची गरज नाही. येणाऱ्या काळात आलेल्या सगळे लोकप्रतिनिधी लोक स्वागत करतील. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकप्रतिनिधीला या मराठा समाजाच्या आंदोलनाकडे येणारा वेळ नसेल किंवा मराठा समाजाच्या जे मागण्या येतात हे ऐकून घेण्यासाठी टाइम नसेल तर मित्रांनो या ठिकाणी जमलेला लाखोंचा जनसमुदाय समाज बांधव तर आपण त्यांना जबाब विचारणार का नाही? त्या मराठा समाजाने महाराष्ट्रातील नाही तर जिल्ह्यातील सर्व जातीतील लोकांना निवडून दिलं. आज आपण लाखो लोकांनी मतदान करून लोकप्रतिनिधी निवडून दिला. आज आपण आमदार कशासाठी निवडून देतो मित्रांनो? आज जर समजा आमदार आपल्या भागाला निवडून दिला तर एखाद्या शेतकऱ्याचा बैल मेला तर आमदार साहेब आमचा बैल मेला तुम्ही वगैरे लागायला या म्हणतो का? नाही. तर आमदार साहेब आमच्या एरियामध्ये पूर आला, अतिवृष्टी झाली, त्याचे भरपाई मिळाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आमदार निवडून देतो का? तर पुढे जनता आपण निदान होणार घेऊन जाऊ शकत नाही म्हणून लोकसेवक म्हणून आपला सेवक म्हणून आमदार निवडून देतो मित्रांनो. हो हे आमदार तिथे जाऊन आपल्या मानधनवाढीचे आपल्या भत्त्याच्यासाठी एक एक तास हाऊस बंद करतात. पण त्यानंतर 15 ते 20 लाख मतदान टाकून आपण खासदार म्हणून निवडून देतो. ते खासदारांचं काम काय असते? आपल्या जिल्ह्यातील आपल्या वाड्यातील नाली भरली किंवा ड्रेन भरला काढायचं काम नाही मित्रांनो. खासदार म्हणजे आपल्या 15-20 लाखांचं लोकप्रतिनिधी करणारा एक लोकप्रतिनिधी असतो. तो याचं काम काय? पार्लमेंटमध्ये हाऊसमध्ये ज्यावेळेस घटनादुरुस्ती असते, ज्यावेळेस सीमेवरच्या भाऊ बांधवांचे काही विषय असतात, ज्यावेळेस आमचे मिलिटरी बांधवांचे किसान बांधवांचे विषय असतात, त्यावेळेस त्यांच्या मागण्याच्या बाबतीत बोलायचं काम हे लोक खासदारांचं असते मित्रांनो. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय असेल, घटनादुरुस्ती असेल, ज्यावेळेस घटनादुरुस्ती होती हाऊसमध्ये त्यावेळेस ज्या खासदारांना आपण लाखोंच्या मताने निवडून दिलं त्या खासदारांनी त्या ठिकाणी वाचा फोडली का? आणि फोडली असेल तर त्यांनी त्यांचे आभारच आहेत. नाही फोडले त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. तुम्हाला हाऊसमध्ये खासदार साहेबांना जे आपण निवडून दिले हाऊसमध्ये ज्यांनी जे आपले प्रश्न मांडले त्यांच्या समाजाचा समाजसेवक म्हणून मी व सर्व समाज आभारी आहे. फक्त ज्यांनी नाही मांडले त्यांनी काही झोपा काढत होत्या का हा देखील प्रश्न आहे मित्रांनो. आज मतदान आले की प्रत्येक आमदार खासदार समाजावर निवडून येतो आणि निवडून आला की तो त्या पक्षाचा होतो. सर्वप्रथम संभाजीराजांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. जसं संभाजीराजांच्या नेतृत्वात काम करतोय मी तसं साहेब माझ्यावरले गुन्हे कमी झालेत, आंदोलन कमी झालेत, आक्रमक. राजांना शिकवले की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी हिंसक आंदोलन करायची गरज नाही. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आंदोलन केले, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तर आंदोलन यशस्वी होतात. जेव्हापासून राजाच्या संपर्कात आलो तेव्हापासून माझ्यावर गुन्हा दाखल नाही मित्रांनो. सांगत एवढं आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडत नाही आणि येणाऱ्या काळात आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे भाग लोकप्रतिनिधी पाडू नये. आणि या ठिकाणी शेवटचं जाता एवढं सांगतो की या ठिकाणी जे काय बोललो ते कोण्या पक्षाचे मोजमाप काढण्यासाठी किंवा कोण्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलण्यासाठी किंवा कोणाला कमी देण्यासाठी बोलू नाही मित्रांनो. एक समाजाची तिडक आहे, समाजाची ओढ आहे, समाजाच्या मनातलं जे आहे ते सर्व समाजाच्या मनात सगळ्या समाज बांधवाच्या वतीने मांडण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही काँग्रेसच्या विरोधात नाही, आम्ही भाजपच्या विरोधात नाही, आम्ही शिवसेनेच्या विरोधात नाही, मनसेच्या विरोधात नाही, आम्ही एमएमच्या विरोधात नाही. सरकार पंजाचं असो का छक्क्याचं असं आम्हाला घेतलं नाही. मुख्य प्रश्नाने आमच्या मराठा आरक्षण रिपिटिशन राजे बोलतील आणि जे बाकीच्या विविध प्रमुख मागण्या आता जे पेंडिंग मागण्या आता आर्थिक संस्थेचा विषय आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा विषय आहे, नंतर पंजाबराव देशमुख मराठा वसतिगृहाचा विषय आहे. हे नेते आपल्या संस्थेला हजारो एकर जमीन घेतात लीजवर, परंतु मराठा समाजासाठी जागा नाही म्हणतात. लाजीरवाणी गोष्ट मित्रांनो. तर मी जास्त वेळ घेणार नाही. समाज बांधव बऱ्याच वेळापासून आले आहेत, खेड्यापाड्यातून आल्या सर्व आलेल्या माझ्या मराठा समाज बांधवांचं मी पुनश्च एकदा मराठा सेवक हात जोडून विनंती करतो. यापुढे सविस्तर आपण मागचे माईक कोर्टाचा आदर करून बंद केलेले आहेत तरी सर्वांनी समजून घ्यावं. यानंतर महाराष्ट्राचे समन्वयक व आरक्षणाचे अभ्यासक आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनजी कोंडरे साहेब हे प्रस्तावित करतील. थांबतो. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राज्याच्या समन्वयकाच्या वतीनं राजेंद्र कोंडरे मराठा आरक्षणाचे अभ्यासक यांनी प्रस्तावित करावं मी असं त्यांना विनंती करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यासपीठावर
आपल्या सर्वांचे नेते आणि छत्रपती शिवशाहूंचे वारसदार आदरणीय संभाजीराजे यांना अभिवादन करून समस्त नांदेडकरांनी आज या रस्त्यावर जी आग दाखवून दिलेली, पहिलं सगळ्यांना जाहीर वंदन करतो. आज या ठिकाणी नांदेडचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आले, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. मला फक्त 3च विषय मांडण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. राज्य सरकारने ESBCचा विषय, 4 विषय मी घेणार आहे, काळजी करू नका. सगळ्यात पहिला जो विषय आहे, 2014 मध्ये नामदार नारायण राणे समितीच्या निष्कर्षानुसार आपल्या राज्यामध्ये जवळपास 4,000 मुलांना त्यावेळेस त्यांच्या निवडीचा प्रश्न होता. या निवडीपैकी ज्यावेळेस 2018 साली कायदा झाला, त्या कायद्यामध्ये 2014च्या ESBCच्या उमेदवारांना संरक्षित केलेलं होतं. या संरक्षित केलेल्या सगळ्या मुलांना, जे जाहिरातीमध्ये होते, पाईपलाईन मध्ये होते, यांना तुम्ही नियुक्ती दिली पाहिजे अशी आमची मागणी होती. राज्य सरकारने फक्त त्याच्यातल्या 214 लोकांना आसपास नियुक्त्या दिलेल्या आहेत. याच्या पलीकडच्या लोकांना नियुक्त्या दिल्या नाहीत. त्या सर्व लोकांना पूर्णपणे जर आवश्यक असेल तर अधिसंख्य पद करा किंवा जी काय असेल ती प्रक्रिया पूर्ण करा आणि ह्या सगळ्या लोकांना पूर्णपणे ताबडतोब सेवेत घ्या. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे की मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर SCBC मध्ये महावितरण असेल, मुंबई महापालिका असेल, मेट्रो असेल, PWD, तलाठी भरती, अशा ठिकठिकाणी भरती झाल्या आणि ह्या भरतीमधल्या ज्या लोकांची नियुक्ती, ही नियुक्ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. जरा थोडंसं शांत राहा. नियुक्ती मान्य केलेली आहे. या नियुक्ती मान्य केलेल्या लोकांना, उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. कृपा करून जरा सगळ्यांनी खाली शांत जर बसले तर सगळ्यांना व्यवस्थित होईल. सगळ्यांनी शांतपणे खाली बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या. आपलं आंदोलन भरपूर वेळ चालणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी खाली बसा. सर्वोच्च न्यायालयाने या मुलांना, उमेदवारींना बसून घ्या, बाकीचे खाली बसून घ्या. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण जोपर्यंत शांतता ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला मागण्या कळणार नाहीत आणि मागण्या कळल्या नाहीत तर आंदोलनाला येऊन काही उपयोगही नाही. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, सर्वांनी पाठीमागे बसायचंय. बसून घ्या. जिथं आहे तिथे खाली बसून घ्या. आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि स्टेजवर जे उभं राहिले मराठ्यांना एक विनंती आहे की आपल्याला जर ऐकायचं असेल तर खाली बसून घ्या. दुसरा विषय जो आहे तो SCBCतनं निवड झालेले जे लोक होते आमचे, त्यांना काही लोकांना राज्य शासनाने आणि महापालिका प्रशासना, जिल्हा परिषदा, महावितरणमध्ये नियुक्त्या दिलेल्या होत्या. या नियुक्त्या राज्य सरकारने 15 जुलै रोजी, जरा सगळ्यांनी कृपा करून हात जोडून विनंती आहे, कृपा करून खाली बसा. तुम्ही जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत लोकांचा आवाज जास्त वाढतो. कृपा करून. तर 15 जुलै रोजी हा राज्य शासनाने आदेश काढलेला, इथं माझी लोकप्रतिनिधींना विनंती, हा आदेश मी या ठिकाणी वाचून दाखवतो आणि एका हाताने दिल्यावर एका हाताने कसं काढून घेतलं जातं त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 15 जुलैच्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 9/9/2020 पूर्वी ज्यांच्या ज्यांच्या निवड झाल्या त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कायम केल्या. स्वागत आहे. आता हे कायम केलेले लोक ज्यावेळेस नोकरीत लागले त्यांना मराठा जातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे मराठा जातीचं प्रमाणपत्र दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही. ते दिली, प्रमाणपत्र दिलं. प्रमाणपत्र दिल्यानंतर जी नोकरी देणारी अथॉरिटी आहे, महापालिका असेल, महावितरण असेल,
त्यांनी त्या मुलांना सांगितलं की याची आता व्हॅलिडिटी घेऊन या. व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे त्या त्या जिल्ह्यामध्ये मिळते. आता ते व्हॅलिडिटी वाले म्हणतायत की तुमचं आरक्षण रद्द दिलं नाही, आम्ही तुम्हाला व्हॅलिडिटी देणार नाही. आणि इकडे सरकार काय म्हणते की तुमची आम्ही निवड केलेली आहे. मग एका बाजूला निवड केली, दुसऱ्या बाजूला नियुक्ती जाहीर केली, दुसऱ्या बाजूला आम्हाला प्रमाणपत्राची वैधता मिळत नाही. आणि जी आता आम्हाला नोकरी देते ते म्हणतात जर हे प्रमाणपत्र आणलं नाही तर तुमची ही नोकरी आम्ही काढून टाकू शकतो. म्हणजे सरळ सरळ हा मराठा समाजातल्या मुलांवर हा पहिला अन्याय. अगोदरचा एसबीसीचा दुसरा, आता तिसरा अत्यंत महत्वाचा. सगळ्या लोकप्रतिनिधींनी हे निश्चित ऐकावं. सर्व मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण जिथं आहे तिथं बसून घ्यायचं. आणि उजव्या साईडला जे बॅनर आहे त्या बॅनरच्या आजूबाजूला बॅनर पडतंय, आपण खाली बसून घ्या. माझी विनंती आहे आणि माझ्या डावीकडं माझी विनंती आहे जे राजेंद्र कोंडरेजी भाषण जे करायला लागलेले आहेत, श्याम असा मंजूर करून घ्यायचे, ह्याच्यासाठी आपण एकत्र आलोय. हे जर समजून घेतला नाही, नुसता जय जयकार करून चालणार नाहीये. नुसता जय जयकार करून शिवाजी महाराजांचं स्मरण करून नुसतं होणार नाहीये. आपण जिथं आहे तिथं शांत बसा. जेवायला बोलवायचं, ताट वाढायचं आणि काय द्यायचं, हे राज्य शासनामधल्या सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. कारण महत्वाचं की हा वादग्रस्त आहे तो सुधारला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आता ज्या लोकांना एमपीएससी मार्फत नियुक्ती मिळाली त्याच्यामध्ये 49 मराठा समाजाच्या उमेदवारांना एससीबीसी अंतर्गत मराठा म्हणून त्यांची त्या आदेशाप्रमाणे आपल्या राज्यामध्ये कोविड लागू झाल्यानंतर सगळी भरती थांबवलेली होती. आणि एमपीसीने निवड यादी जाहीर केल्यानंतर नव्हता, एमपीसीचं ऑफिस बंद होतं. लक्षात घ्या लोकप्रतिनिधी, ही तिन्ही ऑफिस बंद असताना सामान्य जो निवडलेला उमेदवार आहे तो एमपीसीत जाऊ शकत नव्हता, हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हता. आणि त्यांचा नंतर स्टे आल्यानंतर त्यांची नियुक्ती लटकली. ती नियुक्ती फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांची लटकली नसून सगळ्या जाती धर्माच्या 413 की जो डेप्युटी कलेक्टर होता तो तहसीलदार होता तो बाहेर जाणार आणि बाहेर गेलेला माणूस परत कोर्टात जाणार आणि 413 लोक लटकणार. हा विषय जसा तिचा झाला तसा मराठा समाजाच्या उमेदवारांना स्टे आल्यानंतर त्यांना ईडब्ल्यू म्हणजे आर्थिक दुर्बल नाही तर ओपनच्या जागेवरचा पर्याय सरकारने दिला. मान्य आम्हाला तो की बरोबर आहे. पण
ईडब्ल्यूएस ला गेल्यानंतर ईडब्ल्यूएस मधनं जे लोक बाहेर पडले निवडलेले ते सुद्धा कोर्टात गेले, औरंगाबाद मध्ये गेले, नागपूरला गेले, मुंबईला गेले. आता या प्रश्नानंतर मी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर येतो. त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या अगोदर राज्य सरकारने ज्यावेळेस मराठा आरक्षणाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयामध्ये आली त्यावेळेस 22 सप्टेंबर 2020 रोजी राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह त्याच्यामध्ये महाराष्ट्र त्या बाबतीत बोलणार आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 22 सप्टेंबर रोजी 400 कोटी रुपये जाहीर केले. आताही महामंडळाच्या वेबसाईटवर जा, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जा, पूर्ण पक्का अहवाल गायकवाड समितीचा झालेला असताना हा अहवाल न्यायालयात मांडताना आपल्याकडे काही त्रुटी राहिल्या. न्यायालयाने वेगळे निष्कर्ष घेतले. आता सरकारने त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. आमची लोकप्रतिनिधींना विनंती आहे, कालच मी मंत्रालयात फोन केला होता, सुट्टी असली तरी 2 अधिकाऱ्यांना. ही जी केस आहे आरक्षणाची ह्याच्यासाठी स्पेशल टीम पाहिजे. मंत्रालयातला एक अवर सचिव त्याच्याकडे रोज 200 प्रकरणं असतात. ह्या 200 प्रकरणाने असणारा माणूस आमची एवढी संवेदनशील केस हलू ज्यावेळेस केंद्राची जबाबदारी येईल त्यावेळेस केंद्राशी हितूनच झगडून विचार करून सगळी अधिक मांडणी आता नवीन पुन्हा करावी लागणार आहे. ते ऍड करण्यासाठी तातडीने टास्क फोर्स करणं आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, जर राज्य मागासवर्ग आयोगाच्याकडे आता जी निर्मिती झालेली आहे ह्या आयोगामध्ये मराठा समाजाकडे जायचंय आणि ह्या आयोगामध्ये जास्तीत जास्त मराठा विरोधक ठेवलेले. त्यामुळे ते जाऊन 2 मराठा समाजाचे लोक असले पाहिजे आणि ह्या आयोगाकडे आता ओबीसीचं जसं सर्वेक्षण होणार आहे तसंच मराठा समाजाचं पण सर्वेक्षण करून दोन्ही समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या आरक्षणाच्या 10वी पास होत नाही तोपर्यंत तो 12वीत जात नाही. त्यामुळे आम्हाला मागासवर्ग आयोगाकडून जोपर्यंत मंत्रालयामध्ये आमचे प्रश्न हाताळण्यासाठी माणसं तिथं नेमा आणि त्या माणसांच्या मार्फत आम्हाला न्याय द्या अशी भूमिका तमाम नांदेडकरांच्या वतीनं लोकप्रतिनिधींकडे तुमच्या साक्षीने या ठिकाणी मांडत आहे. धन्यवाद. एवढा जोरात द्या. एक मराठ छत्रपती शिवाजी महाराज की युवराज छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो. मागची जनता मागच्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आपण खाली बसा. तिथे फक्त छत्रपती संभाजीराजे उभे राहतील. आपण सगळ्यांनी खाली बसा. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. एक मराठा एक मराठा एक मराठा. आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे एवढा जोरात द्या. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो. इकडचे बसा. हो आपण दादा बसून घ्या. मागच्या सगळे खाली बसा. आपल्याला विनंती आहे. हे बघा शिस्त बघा. आपल्या आंदोलनाला शिस्त आहे. मागच्या लोकांनी सगळ्यांनी खाली बसावं विनंती आहे. राजे आपण काय मागच्या
नाही, आपण डायसवर घेऊ, या माईकवर आपण बोललं तरी चालेल. खाली का वरतून बोलू द्यायचं? राजे सगळ्यांना दिसत डायस वरती घेऊ, आपण वरतून बोलू. मागच्या लोकांना विचारतो मी, वरनं डायस बनवलं का इथंच बोलू? मागच्या लोकांना फक्त डायसवर माईकवर बोलते. क्षत्रिय कुलावतंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती श्रेष्ठपदान जागृत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की. राजमाता शांतरा राजे बोलताय, शांत बसा. राष्ट्रमाता जिगाव माते, शका करते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई रावसाहेब, आणि ज्यांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं करवीर संस्थात आणि देशात, ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज मराठा क्रांती मूक आंदोलनाच्या वतीनं तिथं सर्व जमलेले शिवाजी महाराजांच्या घराण्यावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, तुम्ही जर डावीकडच्या आणि उजवीकडांची बोलणं चालू असतं तर मी निघून जातो. मी नुसता जय जयकार शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला इथं आलो नाहीये. शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार सांगत आलो, आणि जर माझं ऐकायचं असेल तर आपण बोलू. माझे फोटो काढून काही उपयोग नाहीये. किती फोटो काढायचे? हॅलो हॅलो, चला एकदा तुम्हाला जय जयकार करायचा ना, चला. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. आता कसं वाटलं? हा आता शांत, आता शांत, हा आता शांत. मला इतकी मनापासून भीती वाटायला गेली आहे. हे खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. आता मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय की 58 मोर्चे आपण काढले. 58 मोर्चेच्या माध्यमातून समाजाने आपली भावना व्यक्त केली की आपल्याला आरक्षण हे का पाहिजे, म्हणून समाज बोलला, समन्वयक ज्यांनी सगळं नियोजन केलं, त्या समन्वयक म्हटले की आता आम्ही बोललो. मग परत एकदा
जसे नांदेडचे लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, तर एवढे लोक गोळा करायचे का? तर माझं स्पष्ट मत होतं की लोक बोललेत, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे आणि बोलत असताना ती कृती करून दाखवावं, हा माझा संदेश होता. पण लोकांची भावना अशी असते की छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीचा सुद्धा आदेश जर मोडायचा असेल, तो शिवरायांचा शाहूंचा जर विचार असतो, त्याच्या पुढे छत्रपती घराण्याचा त्याचा घराण्याचा विचाराचा सुद्धा वारसदार असला तरी ते चालत नाही. म्हणून मी तुमचा मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण इथं आला, आपली ताकद दाखवली. खऱ्या अर्थाने आज लोकप्रतिनिधी इथं बोलणार होते, लोकप्रतिनिधी आपली भावना व्यक्त करणार होते. तसंच ठरलं होतं की 1,500-2,000 लोक येतील आणि आपण आज बोलायचं नाही, संभाजीराजे सुद्धा बोलणार नाही, संभाजी छत्रपती सुद्धा विचार मांडणार नाही आणि लोकप्रतिनिधी सांगतील की आम्ही ह्या 1-2 वर्षात समाजासाठी काय केलं नाही, पुढे आम्हाला काय करायचंय. पण तशी परिस्थिती वेळ निर्माण झालेली नाहीये, परिस्थिती ही वेगळी तयार झालेली आहे आणि म्हणून माझी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक इथं आलेले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जे इथं आलेले आहेत या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत सुद्धा करतो आणि माझं मनोगत सुरू करतो. मी एकदा शेवटीचा विचारतोय, मी शेवटीचा विचारतोय, नांदेडकरांनो डावीकडे आणि माझ्या उजवीकडे माझं बोलणं ऐकायचं आहे का? मी शांत राहावं ना. माझा चेहरा बघून काय करायचंय? शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार आहे का ना तुम्ही? किती फोटो काढायचे? एक दिवशी फोटोचा सेशन ठेवू आपण, येतो मी, पण आज नको. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजाला आरक्षण देत असताना त्यांनी शिवाजी महाराजांचा मूळ मंत्र आत्मचिंतन केला आणि तो मूळ मंत्र हाच होता की स्वराज्य देत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे नुसतं मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी दिलं. हे स्वराज्य हे आपल्या सर्वांचं आहे, 18 पगड जात 12 बलुतेदार. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तोच धागा पकडून 200 वर्षानंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं आणि बहुजन समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा त्या राजाची दृष्टिकोन बघा, 200 वर्षाच्या अगोदर 1902ला की त्यांनी नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जातीला दिलं. ते सुद्धा मनुष्य आहेत, त्यांचा सुद्धा जन्म महाराष्ट्रात झालाय, त्यांनी अनुसूचित जातीला दिलं, त्यांनी ओबीसीला दिलं आणि ओबीसीला देत असताना सुद्धा मराठा समाजाचा सुद्धा समावेश केला. मग आता मीडियाला विनंती आहे माझी, या मुलांची काही चूक नाहीये, तेव्हा तुम्ही मीडिया, तुम्ही सरकारला दाखवा काय लोकांच्या भावना आहेत. तर तुमचं कौतुक करत असताना सुद्धा तुम्ही शिस्त पाळताय. तुम्ही शांत बसा. तर शाहू महाराजांनी आरक्षण हे सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना दिलं, मराठा समाजाचा समावेश होता. मग मला सांगा आज, मग या मराठा समाज, हा गरीब मराठा समाज, तो सुद्धा मराठावाड्याचा जास्त प्रामुख्याने जो हैदराबाद प्रॉव्हिन्स मध्ये होता, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे नुसता. ह्यांची बाजू कोण लढणार? आपण 58 मोर्चे काढले, हे सगळं मान्य आहे. पुढं काय? आपला आवाज हा दिल्लीत सुद्धा उठायला पाहिजे, हा आपला आवाज महाराष्ट्रात सुद्धा उठायला पाहिजे. आणि म्हणून आमचं ब्रिज वाक्याच हे होतं की मराठा समाज बोललाय
लोकप्रतिनिधी बोलले, ते मराठा समाज बोलले, आम्ही बोललोय समन्वय. आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. बरं मला एक सांगा, परवा संसद होतं, पार्लमेंट होतं दिल्लीत. हात वर करून सांगायचं, कोणी मला बघितलं का तिला बोलताना? कोणी मला बघितलं का बोलताना पार्लमेंटमध्ये? हो की नाही? बंधूंनो, मी ही मागणी केली होती की मला समाजाची भावना पार्लमेंटमध्ये बोलायची आहे. समाजाची भावना मला पार्लमेंटमध्ये बोलायची म्हणून मी तिथं मागितली मागणी, पण मला बोलायला परवानगी दिली नाही. मला एकदम लक्षात आलं, कुठलीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. आपल्या माझ्या समाजाची ताकद आहे, शिवशाहूंचा वारसा आहे, आणि शिवशाहूंचा वारसा गप्प असणार का? दिल्लीत सुद्धा औरंगजेबला ज्यावेळी शिवाजी महाराज भेटत गेले होते, त्यावेळी शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी आपण अवमान केलं त्या औरंगजेबनी, त्या औरंगजेबला असं धोडकावून तिथं बाहेर पडले. मी ठरवलं होतं, मी जर मला तिने मला बोलायला दिलं नाही त्या दिवशी, अरे कुठल्या खासदारची सोडून टाकली म्हणून. पण मग तिथं बोललो मी सुरुवातच केली की ज्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं भारतात, आणि त्या पंतूला जर तुम्ही 2 मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा मग? आणि मग मला बोलायला दिलं. ज्यांनी त्या बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी ज्यांनी मदत केली त्यांचा तुला मी आभार व्यक्त करतो. आणि बोलत असताना काय बोललो मी? आता हा विषय तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आरक्षण सगळ्यांनीच पाहिलंय, पण आरक्षण हा न्याय प्रवेश विषय. हे आरक्षण मिळवायचं कसं आपण? लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय, बंधूंनो लक्षात घ्या, नुसता शिवाजी महाराज जय जयकार करून चालणार नाही. 1 नाही 2 नाही 4 मी बोलावलं त्याला. नुसता जय जयकार करून चालणार नाही, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की आपला मराठा समाज हा पुढारलेला आहे, हा फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहे, हा सामाजिक मागास नाही आहे, हा मराठा आरक्षणाला पारित होऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं आरक्षण हे रद्द केलं. आता आरक्षण रद्द झाल्यानंतर पुढे काय करायचं? राज्य सरकार म्हणते केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार म्हणते 127व्या घटना दुरुस्तीत हे राज्याची जबाबदारी आहे, राज्याला अधिकार दिले, हे करून टाका. आपल्याला काय पाहिजे? तुम्ही काय भांडते आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला समाजाला आरक्षण कसं टिकणार, आरक्षण कसं मिळून द्यायचं त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता काय पर्याय? पहिला पर्याय काय? जे आपलं आरक्षण उडल्यानंतर, राज्याने पुन्हा याचिका दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर माझा प्रश्न आहे सरकारला, काय तुम्ही पाठपुरावा केलाय आत्ताच्या राज्य सरकारला? काही केलेलं नाही. त्यांनी सांगा मला, मी त्यांच्या समोर जायला तयार आहे. दुसरा मुद्दा काय? दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ज्यावेळी तुमचं आरक्षण रद्द झालं, तुमचं आरक्षण रद्द झाल्यानंतर तुम्हाला परत आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास हे सिद्ध करावे लागेल. आता राज्य सरकार काय म्हणते? आरक्षण उडवलं आमचं सर्वोच्च न्यायालयाने. आता केंद्राने 50% कॅप वाढवायला पाहिजे. मी सुद्धा ही मागणी केली आहे, ही मागणी मी सुद्धा केलेली आहे. पण 50% कॅप वाढवायचा असेल तर तुम्ही तर काय तर पुढारलेला वर्ग आहे, तुम्ही मागास, सामाजिक मागास आर्थिक नाहीये. तुम्ही सामाजिक आर्थिक मागास झाल्याशिवाय
तुम्हाला 50%चा कॅप सुद्धा तिथं वाढवता येत नाही. म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारने काय करायला पाहिजे आणि प्रामुख्याने मराठा समाजाचे जे उपसमितीचे जे नांदेडकर आहेत, नांदेडचे सुपुत्र, त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आज कुठं दिसत नाही तिथं. तर त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि सामाजिक मागास पहिलं सिद्ध करा. ह्याच्यावर बोला पहिलं. तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास करा. जसं गायकवाड कमिशनचे गायकवाड सुपुत्र घेतले, जे त्यांनी आपल्याला सामाजिक मागास पूर्वी केलं होतं. आता या भोसले समितीने जे त्याच्यातल्या त्रुटी काढल्या ते त्रुटी परत अंमलात आणा आणि तुम्ही एक नवीन प्रवर्ग करून जो प्रवर्गामध्ये जे कोण लोक घातलेत ते सुद्धा काय बोगस आहेत मी दाखवून देतो. त्याच्या दोन लाखाला पोलिसला केसेस आहेत आणि ते आपल्याला सामाजिक मागास सिद्ध करणार आहेत, नाही करणार. त्याच्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे. हे सगळं होत असताना हे झाली राज्याची जबाबदारी. काय राज्याची जबाबदारी आहे? सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे. आपल्याला एक वेगळा प्रवर्ग तयार करून मग आपण 50%च्या वरची जी कॅप आहे त्याच्याबद्दल विचार करू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता केंद्राची काय जबाबदारी आहे? केंद्र काय म्हणते? 127 घटना दुरुस्तीमध्ये जिथं आम्ही सर्वांनी परवा मतदान केलं, राज्याला अधिकार देऊन म्हणजे काय केलं तुम्ही? राज्याला अधिकार काय दिले की तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण द्यायचं कुठलं? आरक्षण द्यायचं कुठलं? इंदिरा साहनी केस काय म्हणते? इंदिरा साहनी केस म्हणते की 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही एससीबीसी झाला तरी 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. परत उडून टाकलं आपलं. मग कसं मिळणार आपल्याला? त्याला एकच पर्याय, व्यक्ती पण. आता हे जर तुम्ही कंडिशन लावली तर राज्याला अधिकार सुद्धा देऊन आपल्याला 50%, आपण 50%च्या वर गेलो, 52% आपलं आरक्षण आहे. मग आपल्याला हे आरक्षण कसे देणार? हा प्रश्न माझा केंद्र सरकारला आहे. हा माझा प्रश्न आहे सगळ्या खासदारांना आहे. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडायला पाहिजे. केंद्राने काय जबाबदारी पार पाडायला पाहिजे? परत सांगतो, त्यांनी आपल्याला अमेंडमेंट बदलायला पाहिजे. काय अमेंडमेंट बदलायला पाहिजे? की दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थिती जी आपली आहे, आपली गरीब मराठ्यांची परिस्थिती आहे, ही सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यात काय? केंद्र सरकारचा उद्या तुम्हाला हे करायचं नसेल ना, मग तुम्ही 50%चा कॅब आम्हाला वाढवून द्या. 50%च्या वर आरक्षण. मग ते पटेल ना असून दे, गुजर ना असून दे, मराठ्यांना असून दे आणि इतर राज्यात जसं जसं आरक्षण तसे जे ज्या लोकांना जे बहुजन समाजाचे लोक त्यांना देऊन टाका. हे केंद्राची जबाबदारी. राज्याची काय जबाबदारी आहे? परत एकदा सांगतो, राज्याची जबाबदारी आहे उपसमितीचे अध्यक्ष, याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्हाला जर सामाजिक मागास, शैक्षणिक, आर्थिक मागास जर या मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला परत केलं नाही तर हे आरक्षण कोणालाही मिळू शकत नाही. ह्याच्यावर बोला. माझी डिबेट 1 to 1 माझी डिबेट तयार करा. चला बोला सगळ्यांना. मराठा समाजाच्या वतीनं मी वकील नाही आहे, पण वकिलासारखा तर माझी भाषा झाली आहे की नाही? माझी भाषा वकिलासंग बोलतो का नाही? जरा वकील वाटायला लागले की नाही मी? तर माझी उलट समाजाला विनंती आहे, होतेच सरकारमधले, राज्यातले, केंद्रातले लोक येऊन देत, माझ्या समोर बसून देत आणि मी सुद्धा बसतो. ह्याच्यावर बोलायचं आरक्षणाच्या बाबतीत. ह्याच्यावर कोण बोलत नाही. तिथं आले दिल्लीत. कोण आले दिल्लीत? नांदेडचे सुपुत्र. त्यांनी दौरा केला, अनेक लोकांना भेटले, शिवसेनेतल्या लोकांना भेटले, तिथं काँग्रेसच्या लोकांना भेटले, पण त्यांना संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता. का संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता? नांदेडकरांनी त्यांना प्रश्न विचारावा. त्यांना का भेटले नाही? समाजाचं नेतृत्व कोण करते हो? आज नाही, 2007 पासून राजकारण विरोध करतोय. मग आम्हाला भेटले नाही, ठीक आहे, नाही भेटले, पण समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्याच्यासाठी संभाजी छत्रपती बासला येतात. मला एक पत्र आलेलं. मला पत्र एक आलं. कोणी पत्र पाठवले? 15 पाणीपत्र आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. का पत्र पाठवलं? की आम्ही समाजासाठी काय काय करतोय.
चांगली गोष्ट आहे की त्यांनी आंदोलनाची दखल घेतली. नांदेडमध्ये आंदोलन म्हटल्यावर मलाही पटलं नाही की एवढं लोक सरकारचं दखल घेऊ. मी सुद्धा घाबरून गेलोय. तिकडे कोरोना चालू आहे, तुम्ही काय दाखवा लागलाय, पण काय अर्थ, आज मी तुमच्या बरोबर आहे. पण पंधरापाणी हे पत्र पाठवलंय, या पत्रामध्ये सुद्धा एवढ्या तफावती आहेत. माझा पहिला प्रश्न आहे सरकारला, तुम्हाला 15 पाणी पाठवायचं होतं ना, तुम्हाला 15 पाणी, माझा ऐका समजून घ्या, माझं तुम्हाला 15 पाणी पत्र आहे पाठवायचं होतं ना, तर पहिल्यांदा मुखांदोलन कुठं झालं? कोल्हापूरला झालं. दुसऱ्यांदा मुखांदोलन कुठं झालं? नाशिकला झालं. त्या मुखांदोलनामध्ये कोण आलं? तिथं लोक आले, तुमच्यासारखे नाही, कमी प्रमाणात झाले होते आमचे. नांदेडकरचा नाद करू शकत नाही. तिथं किती लोक आले? कमी आले. सगळे मंत्री आले, सगळे मंत्री आले त्या कार्यक्रमाला. परत लोकप्रतिनिधी आले, लोक आले. लोकप्रतिनिधी कोण होते? सगळेजण होते. मंत्री, त्यांचं नाव मला मुद्दाम घ्यायचंय, ओबीसी समाजाचे नामदार भुजबळजी सुद्धा तिथं आले. काय असं आले, त्यांचा कौतुक करायला दिला. आपण बाकी सगळे खासदार आले, बाकी सगळे आमदार आले. आज बहुतांशी आमदार खासदार. आता माझा प्रश्न आहे, हे जे पत्र आलं आपल्याला आलेलं आहे, मला हे पटत नाही. याच्यात अनेक तफावती आहेत. त्या थोड्या तफावती मला मुद्दाम सांगायचे, मला मुद्दाम सांगायचे. 15 जुलैला मी मान्य करत नाही, मी मान्य करत हे मी मान्य करत नाही. माझी समन्वयकांना विनंती आहे, तिथं संभाजीराज इथं आहेत. समन्वयकांना माझी विनंती आहे, संभाजी छत्रपती इथं आहेत. छत्रपती घराण्यातला व्यक्ती आहे, निशिस्त पाळणारा माणूस आहे. म्हणून मी असताना अशा गोष्टी मला चालवून मी देणार नाही. मला जे बोलायचं ते मी बोलतो, तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही करा नका. आता मला सांगायचंय, त्या पत्रात सगळ्यात महत्वाचं आहे, बाबांनो ऐका, मी काय म्हणतो ऐका. अरे बाबा, तुमच्यासाठी भांडायला लागलोय, ऐका काय बोलणार आहे मी. 15 जुलैला एक GR निघाला सरकारचा. तो सरकार मी काय सांगितलं की या कोविडच्या दरम्यान त्यांना 2014 पासून, कोविड नाही 2014 पासून, 2014 या कोविडच्या महामारीपर्यंत ज्यांना नियुक्त्या दिलेत त्यांना तुम्ही रुजू करून घ्या. मग आपल्या समाजाचे लोक एकदम खुश झाले आणि GR निघाला. जे सिलेक्शनच्या नंतर मी बोलतो, पण पहिल्यांदा GRचं बोलतो. GR 15 जुलैला काय निघाला की ज्यांच्या नियुक्त्या झालेत त्यांना रुजू करून घ्या. 2014 पासून आपल्या समाजाचे लोक खुश झाले, आणि लोक गेले कोणाला भेटायला. जे कास्ट सर्टिफिकेट जे आपल्याला मिळते, जे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी द्यावी लागते तरच तुम्हाला नोकरीवर रुजू करतात. मग आपला बिचारा मराठा माणूस गेला, अरे आपल्याला नोकरी मिळाली आहे आता, आपल्याला नियुक्ती झाली आहे, आनंदाचा क्षण आहे, आयुष्यभर पुस्तकं वाचलेत, अभ्यास केलाय, नोकरी लागली आहे, हा सरकारी नियुक्ती दिली, सरकारने निर्णय घेतला आणि गेले तिथं गेल्यानं, हो बसा प्लीज, तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांनी काय विचारलं, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कुठे आहे, व्हॅलिडिटी दाखवा. एक तर आपल्या लोकांना व्हॅलिडिटी माहिती असते काय, तर व्हॅलिडिटी मागावा म्हटले. तर तो बिचारा मी व्हॅलिडिटी दाखवली, भाई माझं कास्ट सर्टिफिकेट आहे, आता मला नियुक्त करा. तो अधिकारी काय म्हणतो,
अहो तुमचं तर आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला कोणी नोकरी द्यायची? मग हा GR काढून याचा उपयोग काय? मी सरकारला सांगू इच्छितो, ज्या मुलांनी इथं तो GR फाडला, मी त्या बाजूने नाही आहे, पण सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. जर तुम्ही GR काढता, त्या मुलांच्यावर फेल करून चालत नाही तुम्ही. ते मुलं आयुष्यभर कष्ट करून अभ्यास करून त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत आणि 2014 पासून ते आतापर्यंत, आणि ह्यांना नियुक्त्या करून तुम्ही खेळ करता अधिकारी. तुम्ही समोर येऊन म्हणता तिथं की कुठल्या तुम्हाला आरक्षण, तुम्हाला कुठल्या त्याची नोकरी, तुम्ही तुमचं आरक्षण रद्द केलंय, पण सरकार काय झोपणं घ्या बाबतीत ह्याचं उत्तर द्यावं सरकारने. यांची भावना असेल GR फाडायचा, मी नाही ते त्याबद्दल माझं मत, पण तुम्ही इथं बोला. दुसरं, जे ज्यांना नोकऱ्या दिल्या, सांगितलं नोकऱ्या आम्ही तुम्हाला देतो, ज्यांचं सिलेक्शन झालं 2014 पासून, ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्याच दिले नाही, या बिचाऱ्यांची काय अडचण हो, काय चूक आहे त्यांची? त्या बिचाऱ्यांनी परीक्षा दिली, तुम्ही सांगितलं पेपर दिला, तुम्ही अजेंडा एक तयार केला, त्या अजेंड्याच्या प्रमाणे त्यांनी अभ्यास केला, सिलेक्शन झालं, मग मध्ये काहीतरी अडचण होती, मग मध्ये कोरोनाची अडचण होती, आणि आता त्याला सांगायचं तर तुम्ही थोडे जण EWC जा, म्हणजे EWC वाला सुद्धा म्हणतो की आमचं आरक्षण काढून गेलं, आम्ही जातो कोर्टात. या मुलांचा सुद्धा अन्याय होत चालणार नाही. या पत्रात काय लिहिलंय का तुम्ही? या पत्रात लिहिलंय की ज्या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, काय या मुलांची चूक आहे? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे? काय चूक आहे यांची? आणि तुम्ही म्हणता दिलं आम्ही. अरे असं कसं दिलं? दाखवून द्या ना तुम्ही कसं दिलंय. हा माझा प्रश्न आहे, आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा सिरियस प्रश्न आहे जो सरकारने त्याच्या लक्ष घालणं गरजेचं. परवा मी नाही बोललो, कोण बोलले? उपसमितीचे अध्यक्ष बोलले. काय उपसमितीचे अध्यक्ष बोलले? 23 वसतिगृह आम्ही ओपनिंग करणार आहे 14 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला, 15 किंवा 14ला करणार. किती उद्घाटन झाले हो? एक ठाण्याचं झालं, ते सुद्धा एकनाथ शिंदेचं कौतुक आहे. जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर त्यांनी केलं, त्यांचं कौतुक आहे. मला आता सांगा, या 23 वसतिगृह जे ते म्हटले, यातल्या मागच्या सरकारनेच बरेच केलेले आहेत. मी कोणाची बाजू घेत नाही सरकारची. नाशिक असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, पुणे असेल, हे मागच्या सरकारनेच केले. तुम्ही काय केलं सांगा? तुम्ही नवीन वसतिगृह कुठलं निर्माण केलेलं आहे ते सरकारने उत्तर द्यावं. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना आपण सांगितलं 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट आम्ही करू, तुम्ही नाही केलं. मग आम्ही असं समजायचं का तुमच्याकडे उत्तर नाही म्हणून तुम्ही इथं आला नाही? ज्यावेळी सगळे लोकप्रतिनिधी आले, लोकप्रतिनिधी इथं मी सन्मान पद्धती इथं जे आले, तुमच्यात बसलेच सगळे ते आज, त्याचं कौतुकच आहे. तिथं नामदार सतेज पाटील खाली मांडी घालून बसले. आमचे वडील छत्रपती शाहू महाराज तिथं आले, तिथं छगन भुजबळ मंत्री आले. मग तुम्ही का वेगळं? तुम्ही काही 96% मराठा आहे म्हणून का? आम्ही सुद्धा 96% आहे. आम्ही तो 96% मराठा आहे. तर संभाजी छत्रपती खाली मांडी घालून बसू शकतो. संभाजी छत्रपती खाली बसवतो. मुश्रीफ सुद्धा तिने विमान करून आला का बाबा समाजाची मुसलमान येतो, पण आपण समाजाच्या बरोबर आहे म्हणून ट्रेन पकडून आला. तुम्ही नाही येऊ शकत? असं नाही चाललं, हे बरोबर नाही. ते प्रकाश आंबेडकर, ते बहुजन समाजाचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू का आले तिथं? गरीब मराठ्यांच्यावर अन्याय व्हायला लागला, गरीब मराठ्यांना न्याय द्यावा. त्या प्रकाश आंबेडकरांचं सुद्धा मला कौतुक करायचं. काय घेणं देणं नाही त्यांचं. काय आपण आरक्षण मागतोय का? नाही मागत. मग अनेक लगेच बोलतात आरक्षणाच्या बाबतीत. संभाजीराजेंनी 50% का बोलत नाही? अरे जे बोलतात मला त्यांना सांगायचंच आहे. मागच्या सरकारने निर्णय काय घेतला? मागच्या सरकारने निर्णय हा घेतला, जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, की ज्यांना आरक्षण दिलं जाते SC, ST आणि OBC, हे ना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार.
आताच्या सरकारने काय म्हटलं, उद्धव ठाकरे सरकारने त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्यांना आरक्षण दिलं जातं SC ST OBC त्यांना धक्का न लावता ते आम्ही आरक्षण देऊ. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पवार साहेब काय म्हटले, खास फॉर्म्युला म्हटलं आणि विचारतात मला, अरे बाबा मी शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मला एवढंच माहित आहे की जो माणूस वंचित आणि शोषित आहे, हा शोषितपणा नाही आहे, पण जो माणूस वंचित आहे त्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळालंच पाहिजे, आता टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हा माझा लढा आहे. ही सरकारची जबाबदारी आहे, पुढे मला त्या विषयावर जास्त जायचं नाही आहे. दुसरा मुद्दा, अण्णासाहेब पाटील महामंडळ, आर्थिक महामंडळ, या पत्रात लिहिलेले आम्ही एवढे खर्च केले. माझा प्रश्न आहे सरकार, तुम्ही खर्च केले ना, हे ऐका बाबा, हो ऐका, गॉगलवाला ऐका, तुम्हाला मी दिसतं की माहित नाही, पण मला तुम्ही दिसतंय, माझा प्रश्न आहे. तर आर्थिक विकास महामंडळ काय म्हणतात सरकार या पत्रात, आम्ही एवढे पैसे कर्जासाठी दिले. माझा सरकारला प्रश्न आहे, हे तुम्ही दिलेले नाहीये, ते अगोदरच्या सरकारने दिलेले. तुम्ही नवीन काय दिलं सांगा, आणि देणार कसं, तुमचं महामंडळ सगळं असतात. तुम्ही महामंडळामध्ये कुठे तुमची लोक नाही, महामंडळाचा अध्यक्ष कुठे नाही, मग कशाला पत्र लिहायचं, त्याच्यावर बोला तुम्ही. पण मी हे मूक आंदोलन का केलं, आम्ही आरक्षण ठीक आहे, आमचा एक लढा आहे. आरक्षणाच्या बरोबर सुद्धा आमच्या 5 मूलभूत एक साध्या मागण्या केल्या होत्या मी. पहिली मागणी हा GRचा विषय, दुसरी मागणी वसतिगृहाचं, तिसरी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची, कोऑपरेटिव्हचा विषय आम्ही मांडला. कोऑपरेटिव्हचा विषय काय सांगितलं मी, ज्या भगिनीला अत्याचार झाला त्यांना शिक्षा दिली, पण त्यांनी 2 वर्षानंतर परत उच्च न्यायालयामध्ये अपील केली की आम्हाला त्यांना न्याय मिळावा म्हणून. अरे बाबा नो, मी त्यांना म्हटलं की तुम्ही स्पेशल कोर्ट अपील करा, स्पेशल कोर्ट का मागा आणि फास्ट ट्रॅकवर त्याच्या निकाल लावून टाका. पत्रात दिलंय काय म्हणतात अटॉर्नी जनरल, मराठी महाधिवक्ता, त्यांनी सगळं सुरू केलं, सगळं सुरू काय हे जे केव्हा बोलले माहिती का, 2 महिन्याच्या अगोदर ज्यावेळी आम्ही सगळे समन्वयक सगळे बसलो होतो त्यांच्या बरोबर, हीच भाषामध्ये फरक नाही, फरक एवढाच आहे की त्यावेळी जे बोलले ते पत्रात लिहिलं. 2 महिने थांबलो ना मी, किती महिने थांबायचं आम्ही. त्या गरीब मराठ्यांना सुद्धा ज्या तुमच्या गोष्टी हातात काय करून द्या ना तुम्ही, आरक्षण नाही ना, ह्या गोष्टी करून द्या तुम्ही. गुन्ह्याचा विषय मगाशी सराई समन्वयक बोलले, आपले सूत्रसंचालन माधव योस्कर बोलत असताना ते बोलले की गुन्ह्याचा विषय आम्ही तिथं काढला मिटिंगमध्ये. आता काय म्हणतात, सगळे गुन्हे आम्ही मागावर घेतले. मला सांगितलं समन्वयक तुम्ही सांगा तुमचे गुन्हे मागा घेतलेत का, हात वर करा. आता हे काय खोटे बोलतात का, त्यांचे तुम्ही गुन्हे का मागा घेत नाही, मग ते काय आतंकवादी आहेत का, काय नक्सलाईट आहेत, हे काय नक्सलाईट आहेत, पैसे भरा म्हणतात, पैसे नाहीत म्हणून आम्ही अंगात कायदा घेतला ना त्यावेळी. पैसे नाहीत म्हणून आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या, आम्हाला हक्काच्या मागण्या द्या म्हणून आम्ही हातात काट्या घेतल्या असतील ना. तुम्ही मान्य करत नाहीये, छत्रपतींचा वंशज म्हणणार नाही की काट्या हातात घ्या, पण जे झालं ते झालं, पुढे होऊन देऊ नका. पण जे झालं त्यांचे गुन्हे मागं व्हायला पाहिजे ना, त्याच्यावर बोलत नाही. नुसतं पत्रातले गुन्हे मागं मी प्रूफ करून दाखवतो, समन्वयाची समिती नेमाती कर, आम्ही प्रूफ करून दाखवतो किती लोकांच्यावर गुन्हे. त्याच्यावर भाषा नाही, नुसतं पत्र लिहून चालत नाही. जर काय पालकमंत्री आले असते इथं तर निश्चित चर्चा केली असते. काय चर्चा करतात, आम्ही लोक त्यांच्यावर मुंबईत कदापि नाही, मुंबईत आम्ही जाणार नाही. आम्ही आमचा पत्र घेऊन लिहून एक चांगली गोष्ट झालेली आहे, त्यातल्या एक चांगली गोष्ट झालेली आहे ते म्हणजे ज्या शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था. आरक्षण मी मोठं स्टेटमेंट करतोय, आरक्षणाच्या तोडीने जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल, त्या गोरगरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळवून द्यायचा असेल, मग तो स्किल डेव्हलपमेंट असेल,
स्कॉलरशिप असेल किंबहुना अनेक गोष्टी आहेत, तारा दूत असेल, या सगळ्या गोष्टी सारथीच्या माध्यमातून घ्याव्या लागतात की स्वायत्ता त्या कंपनीला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न होतो. स्वायत्ता मिळालेली आहे. नुसतं तिथं अजित पवार असल्यामुळे अजित पवारला मी सांगितलं की आम्हाला पहिलं उपकेंद्र सुरू करा कोल्हापुरात. त्यांनी लगेच 26 जुलै शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जुलैला उपकेंद्र सुरू केलं. पुण्यात सुरू केलं. काय ते तिथं मुवमेंट चालू झालेली आहे. अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं परवा ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण समजा 700 कोटी दिले, 1000 कोटी दिले आणि ते खर्च जर झाले नाही, जर ते पैसे खर्च झाले नाही, मला वाईट वाटले अशी का बोलायला मिळतो, पण मला थोडा मुद्दा त्यांचा पटला. आता समजा आपण पैसे दिले 500 कोटी रुपये आणि खर्च आपला झाला 100 कोटी, पुढच्या वेळी किती रुपये मिळणार आपल्याला? 500 नाही मिळणार, 101 मिळतील की 90 मिळतील. त्यापेक्षा त्यांनी मार्ग काय सांगितला, त्यावेळेला तुमचा एक माणूस सुद्धा द्या राजे, तुमचा एक माणूस द्या, जेवढं सारथी मागणी कराल पैसे, जर मी ते पैसे दिले नाहीत तर तुम्ही माझ्यासमोर मला कुठं सांगायचं सांगा, तिथं आंदोलन तुम्ही करा. एकच माणूस ज्यांनी मला पुढाकार करून मला फोन केला. हे कौतुक आहे, जे चुकीचंच आहे. संभाजी छत्रपतींची जबाबदारी ही आहे, जो बरोबर त्याला शाबासकी, व्हेरी गुड म्हणायचं, जो चुकला त्याला पकडायचं. आणि म्हणून कोणाला काय पकडायचं ते तुम्ही मला सांगा, मी आहे. कोणाला काय बोलू? बरेच माझ्या मागणं हे चालू आहे काय प्रॉम्प्टिंग. तुम्ही काय बोलायचं, पण एक लक्षात घ्या बंधूंनो, ही जी गर्दी झालेली आहे, काय झाली आहे, ही गर्दी झालेली आहे. मी त्यांचा तुमच्या पालकमंत्र्यांचा शब्द मी वापरणार नाही, विराट. मी काय बोलणार, समाजाच्या भावना पोटी समाजाला काहीतरी न्याय मिळावा, गरीब मराठ्यांसाठी अन्याय होऊ नये, गरीब मराठ्यांना कुठेतरी आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी मिळू नये म्हणून ही लोकांची गर्दी जमली. मी ज्यावेळी सर्किट हाऊसला होतो, मला निरोप आला की एवढी गर्दी जमली, 1.5 किलोमीटर लोक थांबले. मी घाबरून गेलो, बाबा मी तर मूक आंदोलन करण्याच्या नादात आलो, इथं एक 500,000 लोक येतील आणि ते 500,000 लोक आले की मी म्हणायचं बाबा मास्क झाला. हे तर बघितलं एवढा मोठा जनसागर आहे, मी खरंच घाबरून गेलेलो आहे. पण त्याची घाबरून जाण्याचा याचा अर्थ आहे की तुम्हाला कोविड लागू नये, तिसरा वेळ हा कोविडचा येऊ नये म्हणून मी घेतली आहे. गर्दी करायची म्हटलं तर आपण केव्हाही करू शकतो, पण बिन सांगता सुद्धा पण छत्रपतींचा मावळा काय असतो आज तुम्ही दाखवून दिला. संभाजी छत्रपतींचा सुद्धा आदेश आम्ही पाळणार नाही. त्यांना जर ते शिवशाहूंच्या विचाराचे वारस असतील, रक्ताचे वारस असतील तर आमच्या मराठा भावनावर हा अन्याय झालेला आहे. त्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात दाखवून देण्यासाठी आम्हाला किती झोंबले आहे, आम्हाला आमच्या मराठवाड्यात मराठा समाजाला किती झोंबले आहे, आम्ही किती गरीब आहोत हे दाखवण्यासाठी हा समाज इथं आला. अंदाजी म्हणून सरकारला विनंती आहे, अजूनही वेळ हातात गेलेली नाहीये, सरकारला विनंती करायला वेळ. अजून संभाजीराजे सगळ्या समन्वयकनी केव्हा सांगितलं नाही की गर्दी करा या. पहिल्या दिवशीपासून माझ्या हातात जेव्हा विषय होता मी पेटू शकलो तो संभाजी पेटवणारा माणूस नाहीये. मी माझ्या त्या घराण्यात माझा जन्म झालाय, त्या घराण्यात माझा जो जन्म झालाय तो लोकांना घेऊन जायचा आहे, लोकांना शिस्त सांगायची असते, लोकांना न्याय द्यायचा असतो, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. पण जर काय आम्हाला सुद्धा जे आम्ही काय आज मागणी सांगितलेले आणि या पत्राच्या तफावती आम्ही त्यांना पत्र लिहिणार आहे सुद्धा, पण या पत्राच्या तफावती जर मार्ग लागल्या नाहीत तर आम्हाला परत एकदा सांगून आमची ताकद दाखवण्यासाठी रायगड जिल्ह्यात जावं लागेल.
कोविडच्या महामारीमध्ये तिसऱ्या वेळेमध्ये परत लोकांना ते गाडायचं आहे आमचा अजिबात विषय नाही. पण तुम्ही सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. नुसतं केंद्र आणि राज्य नुसतं तुमच्यात जी मारामारी चालू आहे ती नको आहे आम्हाला. केंद्राने केंद्राची जबाबदारी घ्यायला पाहिजे, राज्याने राज्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. केंद्राने सांगायला पाहिजे हो तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करून एखादा आम्ही 50%चा कॅप कसा वाढतो आम्ही बघू. केंद्राने सांगायला पाहिजे की फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे की दूरवर आणि दुर्गम हे वाक्य आम्ही बदलतो आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आम्ही हा बदलून देतो. हे केंद्राची जबाबदारी आहे आणि राज्याची काय जबाबदारी आहे. उपसमितीच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास जर सिद्ध करायचं असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळू शकते. सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक नुसतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी बॉल त्यांच्या चेंडूत आहे आणि सेंटर म्हणते आता आम्ही राज्याला अधिकार दिलेत हा चेंडू तुमच्यात आहे. हे चेंडू खेळायचा बंद करा आणि खऱ्या समाजाला न्याय कसा हे बघा. आणि जर का हे विषय निष्पन्न होत असतील तर नांदेडकरांनी जरी मला आज ताकद दिली आहे समाजाची ताकद दिली आहे मग बाकीच्या गोष्टी सुद्धा दूर नाहीये. वेळ प्रसंगी आम्हाला जायचं नाही मुंबईत लॉंग मार्चला. आम्हाला जायचं नाहीये लॉंग मार्च. पुण्यापासून लॉंग मार्च काय करायचं आम्हाला. लोकांना आम्हाला वेटीत धरायचं नाही. आम्हाला दिल्लीला सुद्धा जायचं नाहीये. लोकांना इथून दिल्लीत न्यायला पण ती वेळ नका समाजाला. माझी एवढीच हात जोडून त्या समाजाच्या या समाजाच्या ज्या त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती राहील. माझी परत एकदा सांगायचं आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये. आम्हाला राज्य सरकारला विरोध नाहीये. आमचा केंद्र सरकारला विरोध नाहीये. हा माझा काय हा तुझा नाही. पण ह्या गरीब मराठ्यांना ज्या शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य जे होतं त्याच्यात सुद्धा हा मावळा होता. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये हा गरीब मराठा होता. त्यांच्याकडे लक्ष द्या. वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर समिती नेमा आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय द्या. नुसतं एक पत्र देऊन त्याचं सार्थक होत नाही अशी मला प्रसंगी सांगायचं आहे. आणि परत एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे हा कोविडच्या महामारीचा काळ आहे. आपण सगळ्यांनी मास्क घातले नाहीत. मास्क घालावेत. अजूनही आपल्या हातात हा कोविड हा जो शत्रू आहे आपला त्या शत्रूला सुद्धा बाहेर काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे तुम्ही त्याला काय म्हणतात खरे मराठा तुमच्यात एक वेगळी ताकद आहे मान्य आहे पण तब्येतीच्या पुढं काही नाही. म्हणून जाताना सुद्धा सगळ्यांनी मास्क घाला. आणि लोकप्रतिनिधी जे इथं आले त्यांचा सुद्धा मी परत एकदा कौतुक करतो. आज तुम्हाला बोलायला त्याची संधी होती पण तुम्ही सुद्धा स्वतः बघितलंय वातावरण काय आहे आणि इथं थोडा वेळ देऊ शकत नसल्यामुळं तेवढं सुद्धा तुम्ही आम्हाला समजून घ्यावं समानपणे समजून घ्यावं. आणि समन्वय सगळे समजून घेते समाजातले लोक की तुम्हाला पत्र देतो आम्ही तुम्हाला बोलायला देतो पण ते होऊ शकत नाही. तुम्ही बघा आणि ते सगळं ते मॅच होणार नाही ती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यावं एवढा बोलतो. आणि राष्ट्रगीत होणार आहे म्हणून कोणी उठू नये. 1-2 मिनिट थांबा. राष्ट्रगीत होणार आहे चौथी शांतता. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा.